आणि तिला स्वतःला साडी नेसायला आवडते हाच माझ्यासाठी आनंद आहे. नॉमिनेटेड असणं हेच मुळात भाग्य आहे माझं. की ती साडीमध्ये आली हे मला अजून पचत नाही आहे. म्हणजे आधीपासून आपण पुरस्कार सोहळे बघायचो ज्यात सगळं कुटुंब म्हणजे कलाकार कुटुंब एकत्र यायचं आणि आज हे कुटुंब एकत्र आलेलं आहे. मगाशी खरं तर मी कन्फ्यूज झाली साजरी कोण आणि रुजुताताई कोण लांबून बघताना. कॉम्प्लिमेंटच आहे यार, म्हणजे काय करता मलाही सांग. ती तर खूपच मोठी कॉम्प्लिमेंट आहे खरंच. साजरी खरंच खूप सुंदर दिसतेस यार. म्हणजे साडी बिडी जेव्हा असं होतं की मुलगी साडी कॅरी करू शकते, आता हा खऱ्या अर्थाने मोठी झाली तर एकटी कुठेही जाऊ शकते. हो, प्रश्नच नाही, अगदीच. आणि तिला स्वतःला साडी नेसायला आवडते हाच माझ्यासाठी आनंद आहे. कारण प्रत्येक म्हणजे नवीन पिढीला आवडतंच असं नाही, पण मला आनंद आहे की ती संस्कार आणि या सगळ्यात बसणारा पेहराव तिने केला आहे, त्याचा मला खूप जास्ती आनंद झाला आहे. मी 99साठी नॉमिनेशन आहे आणि खरंच एक बटरफ्लायज इन स्टमक आणि थोडीशी धाकधुकही असते, कारण का इतके सगळे मोठे कलाकार आपण ज्यांना बघत आलो आहे त्यांच्यासमोर आज आपण जातोय. वावरताना सुद्धा एक भीती असते ना साजरी? हो, म्हणजे भीती असं नाही, पण थोडी धाकधूक आहे. आणि धाकधूकपेक्षा जबाबदारी वाटते की इतक्या सगळ्या जे लोक इथे परफॉर्म करून गेलेत किंवा जे लोक बसणार आहेत सगळे बघायला आणि परफॉर्म करायला, त्यांच्याबरोबर बसणं किंवा त्यांच्याबरोबर नॉमिनेटेड असणं हेच मुळात भाग्य आहे माझं. त्यामुळे धाकधूक आहे, पण छान पण वाटतंय. सर काय म्हणजे वडिलांच्या एका मनात आज काय सुरू आहे? कारण का मगाशी रोहन सर होते रेड कार्पेटवर, त्यांची छोटी मुलगी पण होती, तिला इंटरव्ह्यूमध्ये मी इन्क्लूड केलं तेव्हा. आणि साजरीमध्ये मला काहीच डिफरन्स जास्त वाटत नाही आहे, कारण का प्रत्येक वडिलांसाठी मुलगी लहानच असते ना. नाही, तू म्हणते ते एकदम बरोबर आहे. आमच्यासाठी मुलगी लहान आहे, पण तू जसं मगाशी म्हणाली ना की ती साडीमध्ये आली हे मला अजून पचत नाही आहे की माझी मुलगी एवढी मोठी झाली. पण वी आर व्हेरी प्राऊड की तिने खूप चांगलं काम केलं त्या फिल्ममध्ये आणि लोकांना ते आवडलं. किंवा नंतर तिने वेबसिरीज केली झी5साठी, पण तीही लोकांना खूप आवडली. त्यामुळे ते खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की ती उत्तम काम करते आणि ते लोकांना आवडते. पण सर अनेक वर्षानंतर जेव्हा आपण हा इंटरव्ह्यू पुन्हा एकदा, इंटरनेट इज डॉक्युमेंटेशन राईट, सो आज तिला एक काय सल्ला तुम्ही द्याल की ही इंडस्ट्री अशी आहे की आपल्याला काम करत राहायचं आहे, कुठेच असं नाही की आज मला आलं आहे असं कधीच कुठला दिवस नसेल. आज तिला काय? नाही, एवढंच सांगेन तू जे म्हणालीस ते एक्झॅक्टली की उत्तम काम करत राहा, इमानीद्वारे काम करत राहा आणि प्रोफेशनल काम कर. या 3 गोष्टी खूप या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल तर खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मला 100% माहिती आहे की ते करणार आहे. आणि जमिनीवर राहा. हां, बरोबर. हा इंटरव्ह्यू तुला पाठवेन, पिन करून ठेव आहे ना, मोटिवेशन म्हणून. काही वर्षांनी परत बघायचा. छान छान काम घेऊन येशील प्रेक्षकांच्या भेटीला. खूप सुंदर दिसतेस. वन्स अगेन ऑल द व्हेरी बेस्ट आणि भेटत राहूया आपण. नक्की. थँक्यू. बाय बाय.